राज्याचे सर्व उच्च न्यायालयाचे आदरणीय न्यायमूर्ती, आमचे AGP आदरणीय खासदार श्रीमंत शाहू महाराज, व्यासपीठासमोर उपस्थित असणारे सर्व न्यायमूर्ती, विशेषतः या ठिकाणी उपस्थित असणारे आमचे सन्माननीय आमदार अशोकरावजी माने, मालोजीराजे छत्रपती, व्यासपीठासमोर उपस्थित असणारे 6 जिल्ह्यातील सर्व सन्माननीय आमच्या वकील संघटनेच्या माध्यमातून काम करणारे सर्व सन्माननीय वकील, या ठिकाणी उपस्थित असणारे सर्व मान्यवर, आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं सर्किट बेंचला वर्ष पूर्ण होते. त्या वर्षपूर्तीच्या निमित्तानं आपण सगळेजण जमलो आहे. वर्षपूर्तीच्या निमित्तानं आपण जमलेलो असताना आदरणीय गवई साहेबांचं भाषण झालं आणि मला 1 वर्षापूर्वीचा प्रसंग आठवला. 1 वर्षापूर्वी अशाच पद्धतीनं टाळ्यांच्या कडकडाटामध्ये आपण सगळेजण आम्ही गवई साहेबांचं अभिनंदन करत होतो. गवई साहेबांच्या डोळ्यात पाणी होतं आणि आम्हा सगळ्यांच्या मनामध्ये प्रचंड आनंद होता. अशा पद्धतीचा क्षण तमाम 6 जिल्ह्यातल्या सगळ्या लोकांनी अनुभवला. मला असं वाटतं की आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं सुद्धा तोच आनंद द्विगुणित करण्याचं काम आदरणीय गवई साहेब आपण केलं. राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि आपलं आदरणीय गवई साहेब आणि आदरणीय घुले साहेबांचं मी मनापासून अभिनंदन करतो. सर्किट बेंच ही केवळ गरज नव्हती, सर्किट बेंच ही केवळ वकिलांची सोय नव्हती, तर सर्किट बेंच ही भविष्य काळातल्या आमच्या सगळ्यांच्यासाठी महत्त्वपूर्ण अशा पद्धतीची न्यायदानाची व्यवस्था उपलब्ध करण्याची महत्त्वपूर्ण अशा पद्धतीची आवश्यकता होती. आणि मगाशी आपल्याला सगळ्यांना सांगितलं, विशेषतः AGP साहेब आपण इथं बसलात, मी आपल्याला विनंती करेन, मगाशी स्क्रीनवरती आपण जे दाखवलं त्याच्यामध्ये एकूण 14,000 दावे इथं दाखल झाले आणि 14,000 दाव्यांमधले 12,500 दाव्यांचा निकाल लागला. मला विनंती करायची आहे की याच्यापूर्वी किती हायकोर्टात दावे लागले आणि त्याच्यातले किती निकाल झाले हे सुद्धा आमच्या सगळ्यांच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. त्याला कारण इथं उपस्थित असणाऱ्या सर्व न्यायमूर्तींना मी विनंती करतो की कोर्टात दावा दाखल झाला आणि त्याचा निकाल लागला आणि विशेषतः तो हायकोर्टात म्हटल्यानंतर फक्त आनंद असं आम्हा सगळ्यांना वाटायचं. मला वाटतं की आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं हे सुद्धा एकदा लोकांसमोर जाऊ दे आणि कोल्हापूरचं खंडपीठसुद्धा किती महत्त्वाचं आहे हे लोकांसमोर जाऊ देत अशा पद्धतीची विनंती करतो. राज्याच्या मुख्यमंत्र्यांना मी परवाच्या एका कार्यक्रमामध्ये सांगितलं, या जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून सातत्यानं जे काही वेगवेगळ्या पद्धतीचे विकासाचे प्रश्न आम्ही सोडवायला प्रयत्न करत होतो, त्या सगळ्या प्रश्नांमधला एक महत्त्वाचा प्रश्न होता सर्किट बेंच हित व्हायला पाहिजे. सातत्यानं आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांना मी विनंती करायचो, इथले वकील, इथल्या सगळ्या संघटना, आमचे सर्व कार्यकर्ते म्हणायची की मुख्यमंत्र्यांबरोबर भेट घ्या, मुख्यमंत्र्यांच्याबरोबर मिटिंग लावा आणि गरज पडली तर आंदोलनसुद्धा आम्हाला करावं लागेल. आणि म्हणून मी मुख्यमंत्र्यांना भेटत होतो. त्यावेळेला मला ते सांगत होते की मी गवई साहेबांशी बोललो आहे, सन्माननीय आराध्य साहेबांशी बोललो आहे. मला वाटत होतं साहेब बोलतात बरोबर आहे, परंतु पुणे कोल्हापूर त्यामुळे काय अडचण होती की काय. आणि म्हणून आपण ज्यावेळेला एकदा आपण सुप्रीम कोर्टाचे जज होत आहे असं समजलं, त्यावेळेला मी आपली वेळ मागितली, आपला फोन आपल्याला केला आणि त्या फोन दिवशी तुम्ही मला सांगितलं की प्रकाशजी आपण यायची गरज नाही, उद्घाटनाची तयारी करा. आम्हीच देवेंद्रजी आणि आम्ही आमचं बोलणं झालं आहे त्याप्रमाणे मी पुढे जातो. साहेब तो शब्द खरा ठरला आणि आज आपण सगळेच जण आलात. इथल्या माणसाला अतिशय चांगल्या पद्धतीनं वेळेवरती पारदर्शी पद्धतीनं न्याय मिळायची जी काही प्रक्रिया सुरू झाली त्याबद्दल मनापासून मी आपलं अभिनंदन करतो. आपल्या सर्वांचं भविष्य काळामध्ये सुद्धा अशाच पद्धतीनं कोल्हापूरवर लक्ष असावं अशा पद्धतीची विनंती करतो. आज सुद्धा 75 एकर जमीन आज या ठिकाणी आपल्या या सगळ्या कामासाठी आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या सूचनेनुसार आम्ही सगळ्यांनी, मग आमचे कलेक्टर असतील, आयुक्त महोदय असतील, सचिव असतील, आमच्या आरोग्य विभागाचे सचिव असतील, या सगळ्यांनी तत्काळ ज्या काही उपाययोजना करायला पाहिजे होत्या त्या केल्या. 75 एकरची जमीन आपल्या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये, विशेषतः आदरणीय गवई साहेबांच्या उपस्थितीमध्ये आपण सगळी ही सुपूर्द केली. पुढं लागेल तो स्टाफ, लागेल ते इन्फ्रास्ट्रक्चर, लागेल तो निधी आपण सगळे देऊया. फक्त एक इथं मगाशी मला आठवतं आहे, रत्नागिरीचे आमचे संग्रामसिंह देसाई परवा मुख्यमंत्र्यांना निमंत्रण करायला आले होते. त्या दिवशी मुख्यमंत्र्यांनी त्यांना सांगितलं की माझी धावपळ आहे, मी येऊ शकत नाही. मला असं वाटतंय संग्रामजी आले नाहीत ते बरं झालं, मुख्यमंत्री आले नाहीत ते बरं झालं. आपण सगळेजण त्यांना राखीव ठेवूया आणि आपण सगळेजण त्यांना राखीवच नाही तर त्यांना विनंती करूया, आग्रह करूया आदरणीय गवई साहेबांना, आदरणीय फडणवीस साहेबांना आणि आदरणीय घुले साहेबांना की मुख्यमंत्र्यांनी, गवई साहेबांनी, घुले साहेबांनी आता पुन्हा यावं, ते खंडपीठाच्या उद्घाटनालाच यावं अशा पद्धतीची विनंती तमाम 6 जिल्ह्यातल्या नागरिकांच्या वतीनं मी करतो.